मित्रांनो, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप असं आपण म्हणत असतो आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या प्रत्येकाच्या हृदयातलं श्रद्धास्थान. छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत, येत आहेत. पण सध्या बहुचर्चित असलेला चित्रपट म्हणजे अर्थातच राजा शिवाजी, जो 1 मे 2026 ला प्रदर्शित होतोय. नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. राजा शिवाजी या चित्रपटाचा, भव्य दिव्य चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने प्रदर्शित करण्यात आला आणि त्याचा रिव्ह्यू, त्याची समीक्षा करण्याकरता आज आपण इथे जमलो आहोत. मित्रांनो, कसं आहे बघा, की मुळात छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट निर्माण करणं हे स्वप्न रितेश देशमुख यांनी अनेक वर्षांपूर्वी बाळगले होते. पण काही कारणास्तव ते स्वप्न पूर्ण झालं नव्हतं आणि मग आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे, ते स्वप्न सत्यात अवतरतंय. आणि ज्या वेळेला हा ट्रेलर लॉन्च सोहळा हा जिओ वर्ल्ड ड्राईव्ह इथं झाला, त्यावेळेला रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख या दोघांच्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. स्वप्नपूर्तीचा जो आनंद आहे ना, तो आनंद त्यांच्या बोलण्यातनं जाणवत होता. आणि एखादं स्वप्न सत्यात अवतरायला काय स्ट्रगल असतं, हे सगळं सगळं इथे जाणवत होतं. ट्रेलर बद्दल बोलूया. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातला एक भाग, अफजल खान वधाचा, तो या चित्रपटात असणार हे आपल्याला नक्कीच कळतं. भव्य दिव्य चित्रपटाची आपल्याला कल्पना येते सुरुवातीपासूनच. ट्रेलरच्या अतिशय उत्तम पद्धतीनं छायाचित्रण झालेलं आपल्याला दिसतं. उत्तम पद्धतीची सिनेमॅटोग्राफी आहे संतोष सेवन यांची. चित्रपटाची स्टार कास्ट तर भली मोठी तगडी फौज आहे. विद्या बालन, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, कोणाकोणाची नावं घेऊ नये का, ते सगळं लक्षात येतच. पण मुळात रितेश देशमुख यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो लुक आहे तो अतिशय उत्तम झालेला आहे आणि जेनेलिया देशमुख सुद्धा अतिशय सोज्वळ आणि सात्विक दिसत आहेत. चित्रपटाचे संवाद प्राजक्त देशमुख याचे येथे सांगताना विशेष आनंद होतोय. प्राजक्त एक उत्तम अभ्यासू लेखक हे आपल्याला माहिती आहेच. आणि मुख्य म्हणजे यातलंच एक वाक्य आहे की मराठी मातीत गाडले जात नाहीत, पेरले जातात. पेरले जाणं हे जे क्रियापद वापरण्यात आलेलं आहे ना, अंगात विरश्री संचारते. आणि ज्या ज्या वेळेला आपण या चित्रपटातली दृश्य बघतो त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आपसूक थिएटरमध्ये येणारच हे आपल्याला लक्षात येतं. 9 रसांचा संदर्भ सांगावासा नक्कीच वाटतो, की आपण म्हणतो की भाषेमध्ये 9 रसांना महत्व असतं आणि वीररस म्हणजे यातले जे ऍक्शन सिक्वेन्स आहेत ते बघताना वीररस जागृत होतो. आणि ज्या वेळेला आपण अफजल खानाच्या वेशामध्ये, अफजल खानाच्या भूमिकेमध्ये संजय दत्त यांना बघतो, तेव्हा तो क्रौर्य भाव आहे ना, तो क्रौर्य भाव त्यांच्या बॉडी लँग्वेज मधनं पूर्णतः दिसून येतो. आता चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलूया. जे अँथम म्हणून रिलीज करण्यात आलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची गुणगाथा, गुणगौरव गाथा गाणारं संगीतकार अजय अतुल यांच्याबद्दल काय बोलावं. त्यांचंही ते श्रद्धास्थान आणि त्यांचं सुद्धा ते स्वप्न होतं. या चित्रपटातलं हे जे अँथम आहे ते प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळणार आहे, प्रत्येकाच्या ओठांवर कायमच असणार आहे. कसं आहे बघा, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला हा जो अध्याय आहे, तो अध्याय राजा शिवाजी चित्रपटातनं आपण बघणार आहोत. ट्रेलर कमाल झालेला आहे, पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो तो ट्रेलर. आणि रितेश देशमुख यांच्या मुलाचं पदार्पण सुद्धा आहे या चित्रपटातनं. बऱ्याच बाजू आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलू नंतर. आणि या चित्रपटाबद्दल कायमच बोलत राहू. आता ही ट्रेलरची समीक्षा तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला कसे वाटले कॉस्ट्युम्स वगैरे चित्रपटाचे, कारण रंगभूषा आणि वेशभूषा हे उत्तम आहे, आपल्याला ट्रेलर मधनं जाणवतं. त्यामुळे नेत्रदीपक असा हा चित्रपट असणार याची खात्री वाटते. कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला काय वाटतं. स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन अपडेटसाठी.